शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो. असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. शेतकरी एकजुटीचा विजय असो. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. भारत माता की जय. आज सिंदखेडच्या पंचायत समिती सभागृहामध्ये पीक विम्या संदर्भात या ठिकाणी शेतकरी योद्धा कृती समितीच्या अतिशय महत्त्वाच्या कार्यकर्त्यासोबत या ठिकाणी बैठक पार पडली. खरीप 2025च्या पीक विम्या संदर्भात या ठिकाणी चर्चा करण्यात आली. गेल्या अनेक दिवसापूर्वी खरीप 2025ची अतिवृष्टी 100% झाली आणि 100% या ठिकाणी राज्य सरकारने मान्य करून मदत सुद्धा मिळाली. पण त्याच मदतीच्या आधारावर पीक विमा कंपनी म्हणतात की या ठिकाणी नुकसान झाली नाही. सिंदखेडच्या देवळगाव लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी सोयाबीन कापूस या ठिकाणचा पीक विमा नाकारण्यात आलेला आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही गेल्या 17 तारखेला संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिलं. याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी येणाऱ्या 29 तारखेला सिंदखेडच्या तहसील कार्यालयाच्या समोर या ठिकाणी अन्न त्या कामावरून उपोषण या ठिकाणी आम्ही निवेदनामध्ये उल्लेख करून त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर उपोषण होणार आहे. म्हणून या उपोषण स्थळाला सर्व संघटनेने, सर्व शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढणाऱ्या सर्व शेतकरी संघटनेने आणि सर्व राजकीय पक्षांना हात जोडून विनंती करतो, एकदा पक्षाचे झेंडे बाजूला ठेवा आणि आमच्या सारख्या शेतकऱ्याला एकदा शेतकऱ्यासाठी तुम्ही रस्त्यावर या. या आंदोलनाला 100% सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला पाहिजेत. कारण सिंदखेडच्या मतदारसंघ आणि मेखर मतदारसंघ हा 100% शेतीवर आधारित शेतकरी आहे. या ठिकाणी शेतकऱ्याचे झालेले नुकसान, फळबाग असो किंवा अतिवृष्टी